माझं नाव पल्लवी आहे. मी 18 वर्षाची आहे. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. माझ्या आईचे मी 6 वर्षाची असताना निधन झाले होते आणि माझे वडील मोठ्या कष्टाने घर चालवत असत आणि जे काही पैसे कमवायचे ते खर्च होत असत. जेव्हा मी 18 वर्षाची झाली, तेव्हा माझ्या वडिलांनी लवकरात लवकर माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी आत्या आमच्या घरी आली आणि माझ्यासाठी नात्याबद्दल बोलू लागली. पण बाबा म्हणाले, आमच्याकडे अजिबात पैसे नाहीत. आत्याने माझी जबाबदारी घेतली. तिने माझ्यासाठी मुलगा पाहण्याचे काम केले. आम्हाला आत्याने सांगितले की मुलगा पाहायला येणार आहे. मग मुलगा त्याच्या आईबाबांसह मला पाहायला आला. तो फार श्रीमंत होता. तो आमच्यासारखा गरीब नव्हता. तो एक खूप मोठा बिझनेसमॅन होता. तो मलाही खूप आवडला होता. माझ्या आत्याने सांगितले की त्याने हुंडा न घेता लग्न करण्यास होकार दिला आहे, कारण मी दिसायला खूप सुंदर होते आणि गोरी देखील होते. म्हणून थोडे पैसे जोडून आत्याने माझं लग्न लावून दिलं. माझी आत्या म्हणाली होती की तुझ्या सासरी काहीही झाले तरी तू परत येऊ नकोस. त्यावेळी मी 20 वर्षाची होते. लग्न झाल्यावर मी सासरच्या घरी खूप स्वप्ने घेऊन आली. लग्नाच्या रात्री माझा नवरा खोलीत आला. तेव्हा माझ्याशी खूप प्रेमाने बोलू लागला आणि माझ्याबद्दल सगळं विचारू लागला. मी खूप घाबरली होती, पण त्याने माझ्यासोबत असे काही केले नाही. त्याला माझ्याशी मैत्री करायची होती. कालांतराने मी त्याला माझ्या मनातील सर्व काही सांगितले. तो पण मला त्याच्या मनातील सर्व गोष्टी सांगायचा आणि मग आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मला इतका चांगला जीवनसाथी मिळाला याचा मला खूप आनंद झाला होता. सासरची घर सोडून परत येऊ नकोस असे माझ्या आत्याची आठवण यायची. इतक्या छान माणसाला मी कधी सोडणार नाही असे मला वाटू लागले होते. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. आता माझ्या सासरच्यांनी माझ्यावर मूल होण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. आम्हीही खूप प्रयत्न करत होतो, पण मला मूल होत नव्हते. आता मला माझ्या सासरच्या लोकांकडून टोमणे ऐकावे लागत होते. एके दिवशी माझी सासू माझ्याकडे आली आणि रडायला लागली की तुझ्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत, पण तुला मूल होत नाही. त्या बोलू लागल्या, मला वांज म्हणून सून मिळाली आहे. दुसरीकडे माझ्या दिरासाठीही मुलगी शोधायला सुरुवात झाली होती आणि मग त्याला एक मुलगी आवडली. माझ्या दिराचं लग्न झालं आणि लग्नानंतर एका वर्षातच त्याची बायको गरोदर राहिली. मग माझे सगळे नातेवाईक मला टोमणे मारायचे. जेव्हा माझ्या दिराला मुलगा झाला, तेव्हा माझ्या घरच्या लोकांनी माझी सावलीही त्याच्यावर पडू दिली नाही. आजूबाजूला काही शुभकार्य असलं तर मला कोणी बोलावत नसत. मी वांज आहे असे लोक म्हणायचे. शुभकार्याच्या वेळी ही माझी सावली पडू नये, माझ्या जाऊबाईने तिच्या मुलालाही हात लावू दिला नाही. माझ्या सासरच्या घरात माझे जगणे कठीण झाले होते. मग माझ्या जावेने 2 मुलांना जन्म दिला. लोकांचे बोलणे ऐकून एके दिवशी मला खूप रडू आले. माझ्या सासूबाई म्हणाल्या होत्या की आता आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली आहे. मी राहुलसाठी दुसरी मुलगी शोधत आहे. मी त्याचे दुसरे लग्न लावून देईल आणि या वान स्त्रीला घरातून हाकलून देईल. त्यांनी माझ्या नवऱ्याचे कविता नावाच्या मुलीशी नाते निश्चित केले. घरी परत न येण्याचे आत्याचे शब्द मला आठवू लागले. आत्याला मी कधीकधी फोनवर बोलायची. माझ्या आत्याने मला अनेक वेळा उपचार घेण्यास सांगितले होते. आम्हीही डॉक्टरांकडे गेलो आणि चाचण्या केल्या, पण माझ्या नवऱ्याने मला ते रिपोर्ट पाहू दिला नाही की कमतरता माझ्यात आहे की माझ्या नवऱ्यामध्ये. एके दिवशी माझा नवरा आईला म्हणाला, आई, मी कविताशी लग्न करणार नाही. माझे पल्लवीवर प्रेम आहे आणि मी हे घर सोडत आहे. मोठ्या मुलाचा निर्णय ऐकून कुटुंबियांना धक्काच बसला. माझ्या नवऱ्याने मला सांगितले होते की मी मरेपर्यंत तुला साथ देईन. तू तुझे सर्व सामान बांध, आपण आत्ताच्या आत्ता घर सोडून जाणार आहोत. मी लगेच माझ्या खोलीमध्ये जाऊन आमचे सर्व सामान पॅक केलं आणि आम्ही तिथून घेऊन नवीन घरामध्ये राहायला आलो. हे एक घर नसून मोठा बंगला होता आणि तो बंगला माझ्या नवऱ्याने लग्नाअगोदरच घेतला होता. माझा नवरा एक बिझनेसमॅन असल्यामुळे तो कामानिमित्त घराबाहेर राहायचा, म्हणून त्याने घरातील छोटे मोठे काम करण्यासाठी एक नोकर ठेवला होता. आमचा नोकर श्यामू हा 25 वर्षाचा होता आणि दिसायला खूप सुंदर आणि तरुण होता. श्यामू आता आमच्या इथेच राहत होता. त्याला राहण्यासाठी आम्ही एक खोली दिली होती. श्यामू घरात येताच माझ्याकडेच बघत राहिला. त्याने मला डोक्यापासून पायापर्यंत पाहायला सुरुवात केली. त्याचं असं माझ्याकडे पाहणं माझ्या नवऱ्याच्या लक्षात आलं होतं. मलाही फार विचित्र वाटले. त्याला बघून मी खूप घाबरली आणि माझे हृदय वेगाने धडधडू लागले. परंतु आता त्याची माझ्या नवऱ्याची मैत्री झाली होती आणि त्याने माझ्या नवऱ्याला सांगितले की मी घरी एकटाच राहतो, कारण माझे आईबाबा एका अपघातात मरण पावले आहे. तुम्हाला मला पगार देण्याची गरज नाही. त्या बदल्यात तुम्हाला फक्त माझ्यासाठी जेवण बनवावे लागेल, कारण मला जेवण बनवता येत नाही आणि बाहेरचे अन्न खाल्ल्याने माझ्या पोटात दुखायला लागते.
माझ्या नवऱ्याने त्याची विनंती मान्य केली, कारण आम्हाला पगार देण्याची गरज नव्हती. या उलट तो आम्हाला जेवणाचे 12,000 रुपये द्यायला तयार झाला होता. एके रात्री त्याने कोल्ड्रिंकची बॉटल आणली आणि राहुलला म्हणाला, चल पार्टी करू. राहुलने मलाही बोलवलं. मी कोल्ड्रिंक कधीच पिले नाही, पण दोघांनी माझ्यावर दबाव आणायला सुरुवात केली. मी कोल्ड्रिंक पिताच मला खूप झोप येऊ लागली. नौकर शामू मला माझ्या खोलीत नेण्याच्या बहाण्याने स्पर्श करू लागला. मलाही शामूचा स्पर्श आवडू लागला होता. मी खोलीत न जाता तिथेच थांबले. तेव्हा माझा नवरा म्हणाला की चला आपण एकत्र नाचू. मी 7 वर्षापासून वाट पाहत होते आनंदाच्या क्षणाची. मलाही आनंद घ्यायचा होता. आम्ही तिघेही एकत्र नाचू लागलो आणि शामू मला स्पर्श करू लागला. माझा नवरा काही बोलला नाही. तोही एन्जॉय करू लागला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेला. तेव्हा घरात शामू आणि आम्ही दोघेच होतो. रात्रीच्या वेळी आम्ही दोघे जेवायला बसलो तेव्हा शामू म्हणाला, मालकीन, तुम्ही खूप सुंदर आहात. तुमच्यासारखी रूपवान स्त्री मिळणे हे भाग्यच आहे. हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर त्याला एक उदासी दिसली. मी म्हणाले, 7 वर्ष झाली मला मूल झालं नाही. मी किती त्रास सहन केला हे मी सांगू शकत नाही. मग शामूने माझा हात धरला तेव्हा मी खूप घाबरले आणि तो असे काही बोलला की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, मालकीन, तुमची इच्छा असल्यास मी प्रयत्न करू शकतो. त्याच्या बोलण्याने मी खूप घाबरली होते आणि मी त्याला काही उत्तर दिले नाही. जेवल्यानंतर तो माझ्याकडे अतिशय प्रेमळ नजरेने पाहू लागला. आता शामू आमच्या कुटुंबाचा एक भाग झाला होता. जेव्हा माझा नवरा घरी यायचा तेव्हा शामू आणि माझा नवरा राहुल भावासारखे वागू लागले. राहुल सांगत असे की मला माझ्या कुटुंबापासून दूर राहिल्याने खूप एकटे वाटत होते. पण शामू माझा मित्र झाल्यापासून मला तो खूप आवडला आणि मी त्याला माझ्या मनातील सर्व काही सांगू लागलो. नौकर शामू हा माझ्यावर वाईट नजर ठेवतोय हे माझ्या नवऱ्याला माहीत नाही का? माणूस म्हणून त्याला कळायला हवं. असे असूनही तो शामूला घरात का ठेवतो? काही दिवस हे असेच चालू राहिले. कधीकधी राहुल घरी नसताना शामू स्वयंपाकघरात शिरायचा आणि माझ्या कमरेवर हात ठेवायचा. मी खूप घाबरली होती, पण मी त्याला नाही म्हणू शकत नव्हती. आता मलाही त्याचा स्पर्श आवडत होता, पण मला माझ्या नवऱ्याला धोका द्यायचा नव्हता. कधीकधी तो मला मिठी मारायचा किंवा तो मला मागून घट्ट पकडून धरायचा आणि म्हणायचा की मालकीन, तुम्ही मला वेडं करत आहात. आणि मग रात्र आली जी मी कधीच विसरू शकणार नाही. माझा नवरा कामानिमित्त बाहेर गेला होता. तेवढ्यात रात्री कोणीतरी दार वाजवले. मी दरवाजा उघडला तर समोर शामू उभा होता. तो माझ्याकडे बघून हसत होता. मी त्याला आत येण्यास सांगितले. त्या दिवशी मी गुलाबी सिल्क साडी नेसली होते. माझ्या संपूर्ण अंगात काहीतरी संचारलं होतं. त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते की ही रात्र साधी रात्र नाही. मी त्याला जेवण दिलं आणि तो खूप प्रेमाने खाऊ लागला. मी माझ्या खोलीमध्ये आली. जेवण झाल्यावर शामूही अचानक माझ्या खोलीमध्ये आला आणि मला मिठी मारली आणि म्हणाला, मालकीन, आज मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. तुम्ही मला पहिल्या नजरेतच खूप आवडल्या. मी इथे आल्यापासून मला त्रास होतोय. मी त्याला नाही म्हणू शकत नव्हते आणि खूप घाबरली होते. तो मला म्हणाला, तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो. पण मग मला माझ्या नवऱ्याचा विचार आला. मी म्हणाली, हे बघ शामू, मी माझ्या नवऱ्याला फसवू शकत नाही. तो म्हणाला, यात कसली फसवणूक आहे? मी म्हणाली की मी त्याची बायको आहे आणि तुझ्याशी असे नाते ठेवू शकत नाही. पण त्याचे म्हणणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, मालकानेच मला इथे पाठवले आहे. मी म्हणाले, तू खोटं बोलत आहेस. माझा नवरा कामानिमित्त बाहेर गेला आहे. तो मला तुझ्या खोलीत का पाठवेल? तुम्ही 7 वर्षापासून ज्याची वाट पाहत आहात ते तुम्हाला मिळेल, असे ते म्हणाले. मी म्हणाले, हे काय बोलत आहे तू? शामू म्हणाला, मला माहीत आहे की तुम्हाला मूल हवे आहे आणि मी ते देऊ शकतो. मी म्हणाले की मी माझ्या नवऱ्याची फसवणूक करणार नाही. माझा नवरा आणि मी प्रयत्न करत आहोत. देवाची इच्छा असेल तर मी आई होईल. मग तो असे काही बोलला की माझ्या डोळ्यात पाणी आले. एक कागद उचलून त्याने माझ्यासमोर ठेवला आणि म्हणाला, मालकीन, हे वाचा. हा एक रिपोर्ट होता ज्यामध्ये माझ्या नवऱ्यामध्ये कमतरता असल्याचे स्पष्टपणे लिहिले होते आणि तो बाप होऊ शकत नाही. माझा नवरा नपुंसक आहे आणि त्याने हे माझ्यापासून 7 वर्ष झाले लपवून ठेवले आहे. मला लोकांनी किती टोमणे मारले माहीत नाही. अगदी माझ्या नवऱ्याचे दुसरं लग्न ठरले होते. तो माझा दोष नव्हता.
तो म्हणाला, हे मालकाने मला सांगितले आहे. राहुलने हे श्यामूला सांगितले आणि मला सांगणे आवश्यक मानले नाही. मला किती वेदना झाल्या. राहुलला हे माहीत असूनही त्याने मला सांगितले नाही. मी श्यामूला म्हणाले, तू इथून निघून जा. याबाबत मी माझ्या नवऱ्याशी बोलेन. मला एकटे राहायचे होते म्हणून श्यामूला त्या रात्री खोलीतून बाहेर काढून दिले होते. किती वर्षानंतर माझ्या नवऱ्याबद्दलचे सत्य मला कळाले होते. मी माझा नवरा आल्यावर त्याला सगळं सांगितलं. मग माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवल्याबद्दल तो माझी माफी मागू लागला आणि म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुला गमवायचे नव्हते. माझ्या कमतरतेमुळे तू मला सोडून जाशील असे वाटले. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, पण तू जगाला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. तुला वांस म्हणणाऱ्या ज्या लोकांनी शुभकार्यासाठी आमंत्रित केले नाही, म्हणूनच मी श्यामूला तुझ्याकडे पाठवले. श्यामू तुझ्यावर प्रेम करतो आणि आम्ही तिघे मिळून एक कुटुंब बनू शकतो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. हे मान्य करणं माझ्यासाठी कठीण होतं, पण आता माझा नवरा आणि श्यामू मिळून माझ्यावर विश्वास ठेवू लागले. राहुलला आणि मला समाजाला उत्तर द्यायचे होते, पण तिघांना एक कुटुंब बनून राहणं कसं शक्य आहे? माझा नवरा म्हणायचा, जर तुला मूल हवं असेल तर तुला श्यामूला तुझा नवरा मानावा लागेल. माझा नवरा महिनाभर माझे मन वळवत राहिला. शेवटी मी हो म्हणाले, कारण मला श्यामू आणि राहुल दोघेही आवडत होते. मग एक रात्र श्यामू खोलीत आला आणि मला पाहून तो भारावून गेला आणि त्याने त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. आणि 1 महिन्यानंतर एके दिवशी अचानक मला चक्कर आली. तेव्हा माझा नवरा मला एका महिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरने चेकअप केल्यावर कळाले की मी आई होणार आहे. मला ही आनंदाची बातमी कळाली तेव्हा मी खूप खुश झाले आणि मला मूल झाल्यावर जे लोक मला वांज म्हणत होते त्यांना उत्तर मिळाले. माझ्या सासरच्यांना आम्हाला आमच्या घरी बोलवायचे होते, पण माझ्या नवऱ्याने स्पष्ट नकार दिला. इथेच राहून दुरूनच त्या लोकांशी नाते ठेवायचे सांगितले होते. मात्र माझ्या सासूने आता मला याविषयी टोमणे मारायला सुरुवात केली की मी त्यांचा मुलगा त्यांच्यापासून हिसकावून घेतला आहे. हे खरे नव्हते. श्यामू आणि मुलांसोबत राहायचे असल्याने राहुलला घरी परतायचे नव्हते. त्यांनी श्यामूशी जवळीक निर्माण केली होती आणि आमचे चौघांचे कुटुंब कधीही तुटू नये अशी त्याची इच्छा होती. आता आम्ही तिघेजण आमच्या मुलासोबत खूप खुश आहोत. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.